तुमचे महायुतीतील नेते वेगवेगळ्या पक्षांचे तुम्ही बरेचसे घोषणा केलेल्या होत्या. त्यात एक होती लाडक्या बहिणीची घोषणा, 1500चे तुम्हाला 2100 रुपये देऊ. एक होती शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा, कर्जमाफी करूच. आता सत्तेत आल्यानंतर तुमच्या महायुतीतील नेते त्या प्रश्नावर उलटून पडतात. त्यांना 2100 हा शब्दही आठवत नाही आणि शेतकरी कर्जमाफी तिजोरीवरचा भार म्हणून ते बाजूला करतायत. ज्या वेळेस तुम्ही 6-7 महिन्यांमध्ये तुमचे नेते एखाद्या भूमिकेवरून पलटी मारतात, पुढच्या निवडणुकांना तुम्ही कसं फेस करणार? पलटी मारण्याचा कुठेही संबंध नाही. देशामध्ये ज्या ज्या राज्यांमध्ये लाडकी बहीण किंवा लाडली बहिणा योजना आहे तिथं भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे. आणि ही सुरुवात झाली मध्य प्रदेशमध्ये, जिथे भारतीय जनता पार्टीचे शिवराज सिंगजी चौहान हे मुख्यमंत्री होते. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्रामध्ये त्या निमित्ताने निर्णय झाला आणि लाडकी बहीण योजना 1500 रुपयाची नक्कीच आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फायदेशीर ठरली. शेतकऱ्यांना दिलेली वीज बिल माफी ही त्या निमित्ताने फायद्याची ठरली. आपण जे म्हणताय की शेतकरी कर्जमाफी, आमच्याकडून नेतृत्वाने पिन पॉइंटेडली सांगितलं आहे की ह्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी आमची सरकार देईल आणि ते नक्कीच देतील असा आम्हाला विश्वास आहे. अजित पवार तर तो मुद्दा नाकारतात, कर्जमाफी विसरूनच जा म्हणतात. नाही, ते मार्च 31च्या संदर्भामध्ये 2024 ते बोलले होते.